जय हिंद सर्वांना. आजचे जे लेक्चर आहे ते आहे पॉलिटीवरती. 100+ प्रश्न आहेत. पूर्ण PYQs घेतलेला आहे मी यामध्ये पॉलिटीचं. ठीक आहे, 6 दिवस बाकी आहेत आपल्या कंबाईनच्या एक्झामसाठी. सो गिवअप नका करू, ट्राय करा. ठीक, चला पहिला प्रश्न घेऊया. काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबत ची तरतूद आहे? तर इथे शेड्यूल्स विचारलेला आहे, सरळ सरळ सांगायचं झालं तर. ठीक आहे, तर पहा यासाठी एक ट्रिक आहे. हा प्रश्न परत फिरू शकतो. आपले शेड्यूल्स किती आहेत? 12 शेड्यूल्स आहेत. टोटल किती शेड्यूल्स आहेत? 12. तर त्यासाठी एक ट्रिक आहे, टीयर्स ऑफ ओल्ड PM. TEARS, टीयर्स ऑफ ओल्ड, OLD, ओल्ड PM. बरं, इथे लिहितेच PM. टी म्हणजे काय? युनियन अँड इट्स टेरिटरी. पण तुम्ही इथे युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणून त्याला टिक नका करू. फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पूर्ण 12 आहेत. तर मग इथे युनियन अँड इट्स टेरिटरी दिसला, चला पहिलाच म्हणून टिक कराल, पण ते चूक आहे. दुसरं काय आहे? इमॉल्युमेंट्स. इमॉल्युमेंट्स म्हणजे वेतन. तिसरं काय आहे? ओथ अँड अफर्मेशन. ए म्हणजे अफर्मेशन. ओथ कोण घेतो? म्हणजे शपथविधी. ओथ कोण घेतो? जो आस्तिक आहे. आणि अफर्मेशन कोण घेतो? जो नास्तिक आहे. ठीक आहे. आर म्हणजे राज्यसभावाले सीट्स. तर पहिली अनुसूची येतो का? नाही. दुसरी येतो का? नाही. तिसरी नाही. चौथी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघण्यापासून पूर्ण ट्रिक पाहून घेऊया आपण. एक सेकंड. हां, तर शेड्यूल एरियाज आहे असं म्हणजे. ठीक आहे. अजून ओ म्हणजे अदर ट्रायबल एरियाज. F म्हणजे फेडरल फीचर्स लाईक कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट. ठीक आहे. ती 3 लिस्ट जे कॅनडामधनं बॉरो केलेली आहे, हे पण विचारू शकतो तुम्हाला. ठीक, फेडरल रिजन. हा O म्हणजे ऑफिशियल लँग्वेज, OL. हे L जो आहे तो लँड रिफॉर्मसाठी आहे. हे D जे आहे ते डिफ्लेक्शन अफ्लेक्शन म्हणजे दलबदल, जे शिंदे सरकारने केलं होतं, बंड केलं होतं. आणि पूर्ण 49 काहीतरी 39 का 49 आमदार मनालीला होते तेव्हाला सीन. P म्हणजे पंचायत, M म्हणजे म्युन्सिपॅलिटी. पंचायत मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, आर्टिकल कोणते लागू होतात, अमेंडमेंट कोणत्या सुधारणेद्वारे पंचायत आणि म्युनिसिपॅलिटी बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर आपलं उत्तर काय आहे? चौथी अनुसूची. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? संविधानिक दर्जा विचारत आहे तिथे. तर त्यातले त्यांनी अमेंडमेंट विचारलेले आहे, म्हणजे सुधारणा विचारलेली आहे. तर पाहून घेऊया. 61 जे आहे ते 21चं वय 18 केलं त्यांनी. कशासाठी? निवडणुकांसाठी, लग्नासाठी नाही. लग्न म्हणतात. 71वी घटना दुरुस्ती जी आहे ती KMN लक्षात ठेवायची. हे KMN काय आहे? कोकणी, मणिपुरी, नेपाली हे जे आहेत त्यांचे ते काय म्हणतात, भाषा जी आहे ती 8व्या अनुसूची म्हणजे 8व्या शेड्यूलमध्ये ॲड केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. जे 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे तो म्युन्सिपॅलिटीसाठी आहे. म्युन्सिपॅलिटी म्हणजे म्युन्सिपल सिटी का महानगरपालिका. ठीक आहे. आणि जो 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे तो यासाठी आहे, ग्रामसभा, और आपण म्हणू शकतो पंचायती. ठीक आहे. पंचायतीचे सगळे आर्टिकल करून जा 243 पासून 243O पर्यंतचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर विधान दिलेले आहेत. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक संज्ञा होती. आणि ब, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ही अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तर यामध्ये सेंटेन्स पहिला जो आहे तो बरोबर आहे. 1950 ते 52च्या हंगामी संसद जे असते त्यात ही एकसदनी संसद होती. ठीक आहे. आणि जो सेकंड आहे ते रॉंग आहे. का रॉंग आहे? तर राज्यसभांचा कसा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. सिनेटरच्या पण का 6 वर्षाचा असतो, पण त्यांचं व्यवस्था जरा वेगळी असते. ठीक आहे. तर यामध्ये ना बरोबर विचारलेला आहे आणि बरोबर फक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया.
राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायती राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? तर मी आत्ताच बोलले तुम्हाला पंचायतीचे आर्टिकल करा आणि 243 टू 243 ओ पहा, इथे आर्टिकल आलेला आहे, आर्टिकल विचारलेला आहे तुम्हाला सरळ सरळ. ठीक आहे, आता 243 झालं, 44, 45 आणि 42चं पाहून घेऊया काय आहे. 242 बद्दल सांगायचं झालं तर ती आता सध्या तर नाही आहे, तर कुर्ग संबंधित काहीतरी होती. 244 बद्दल सांगायचं झालं तर अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्राचे प्रशासन होते यात. ठीक आहे, 245 बद्दल सांगायचं झालं तर संसद आणि राज्य विधिमंडळाने बनवलेल्या कायद्यांची व्याप्ती होती किंवा माहिती होती यामध्ये. ठीक आहे, सो एवढं हार्ड काय करून घ्यायचं आहे, सरळ सरळ पंचायतीचे अनुच्छेद आहेत 243 ते करून जा, त्यावरतीच प्रश्न येतात, रिपीट झालेले आहेत, तुम्ही पाहालच पुढे आता. ठीक आहे, एक सेकंड. खालील विधाने लक्षात घ्या. विधान ए आहे, सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. तर त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 52वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला आहे. तर पहा, इथे एकदा टीयर्स ऑफ ओल्ड PM लागू करून पाहायचा. 8वी अनुसूचित आहेत का, तर TEARS टीयर्स, OF ऑफ ओ, तर ओ आलेला आहे 8व्यावर आणि ओ अदर काय म्हणतात, नाही अदर लँग्वेजेस वगैरे आहे वाटते, नाही ऑफिशियल लँग्वेज, सॉरी काय बोलते, ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. ठीक आहे, तर 22 भाषा नमूद केलेल्या आहेत, तर हो नमूद केलेल्या आहेत. सध्याच्या रिसेंटवाल्या ज्या आहेत BDSM लक्षात ठेवायचे, बोडो, डोगरी, संताली, मैथिली. ठीक आहे, कोकणी आणि नेपाळी भाषा जे आहे तर 92व्या अनुसूची काय म्हणतात, 92व्या घटना दुरुस्ती म्हणजेच अमेंडमेंटनुसार झालेले आहे का, जे 2003 नुसार करण्यात आला, तर 2003 नुसार या आलेल्या आहेत. ठीक आहे, पण 1992 नुसार कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी ॲड झालेले आहेत. ठीक आहे, सॉरी थोडासा आवाज सर्दीमुळे परेशानी होत आहे. ठीक, तर हा जो आहे सेकंड ते रॉंग आहे. ठीक, आणि सध्या तुम्हाला सांगायचं झालं तर ऑफिशियल किंवा क्लासिकल लँग्वेजमध्ये 5 भाषा ॲड झालेल्या आहेत. कोणत्या 5 भाषा हे विचारू शकतात करंटमधून प्रश्न, तर ते आहे मराठी, पाली, प्राकृत, आसामी, इथे लिहिते आसामी आणि बेंगॉली. ठीक आहे, मी याला एक ट्रिक बनवली होती, मार त्या पालीला प्रत्येक वेळी असंच बघायलीला बघायली, हे जरासं गावठी भाषा आहे, तर ते ॲड केलं होतं मी. ठीक, हे ॲड झालेले आहेत आणि 3 ऑक्टोबरपासूनच्या 2024 3 ऑक्टोबरपासून ऑफिशियल वीक असं पण ठरवण्यात आलेलं आहे. कशाला, मराठीला. ठीक आहे, ऑफिशियल लँग्वेज वीक ॲड केलेला आहे किंवा क्लासिकल लँग्वेज वीक. एवढं एक लक्षात ठेवा, विचारू शकतात ते कुठल्याही एक्झाममध्ये प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आणि पूर्ण क्लासिकल लँग्वेज किती आहेत, तर 11 आहेत. ठीक आहे, ग्रामपंचायती संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदात आहे, तर ऑर्गनायझेशन ऑफ ग्रामपंचायत दिलेला आहे. तुम्हाला इथे DPSP पाठ करणं गरजेचं होतं. DPSP हा जो आहेत, हे जे आहेत ना 38 का 39पासनं ते 51पर्यंतचे, तर एक स्टोरी बनवून तुम्ही पाठ करा, म्हणजे 15 मिनटात ते पाठ होऊन जाईल, एक्झाममध्ये कामाला येईल, 1 मार्क होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, ग्रामपंचायतची DPSP विचारलेलं आहे, तर ते 40मध्ये येते, आर्टिकल 40. तर 39मध्ये काय दिलं आहे, राज्याने पाळावी अशी काही धोरणात्मक तत्वे त्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, 41मध्ये दिलेलं आहे कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार, 41मध्ये. ठीक, आणि 42मध्ये काय दिलेलं आहे, कामाचा न्याय आणि काय म्हणतात, मानवीयच म्हणतात का, मानवी की मानवीय, थोडंसं कन्फ्यूज आहे. मातृत्व मदतीसाठी तरतूद म्हणजे मॅटर्निटी रिलीफ वगैरे इथे
दिलं जातं 42मध्ये. मी तुम्हाला DPSPची स्टोरी सांगितली असती बनवून, ते इंग्लिशमध्येच आहे, मराठीमध्ये नाही आहे. पण पाठ केलं ना, एक शब्द ॲड म्हणजे क्वेश्चनमध्ये एक शब्द पाहिलं की लगेच मग येऊन जातं त्या आर्टिकलमध्ये. ठीक आहे, बनवून देईल मी, शॉर्ट्समध्ये ॲड करेन. ठीक, चला नेक्स्ट. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? तर मुन्शी अय्यंगार सूत्र हे लँग्वेजसाठी होतं, लँग्वेज इश्यूसाठी. ठीक आहे, टॅक्स आणि कम्युनल इश्यूचे कमेंटमध्ये सांगा. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे. निर्वाचन म्हणजे इलेक्शन कमिशन का? तर उत्तर आहे याचे 324 आर्टिकल म्हणजे अनुच्छेद 324. आता 368चं पाहायचं झालं तर हे सोपं आहे, म्हणजे संविधानाच्या सुधारणा करण्याचा संसदेचा अधिकार असतो ना, त्याबद्दल यामध्ये दिलेलं आहे 368मध्ये. ठीक आहे, 256 पाहायचं झालं तर राज्य आणि संघराज्यातील दायित्व वगैरे. ठीक, आणि 150वा पाहायचं झालं तर स्वरूप आहेत. कशाचे स्वरूप? संघराज्य आणि राज्याचे स्वरूप. ठीक, हा तर काही येणार नाही एक्झाममध्ये, ऑप्शनमध्ये वगैरे दिसेल, पण हा परत एकदा येऊ शकतो इलेक्शन कमिशनवाला. ठीक आहे, सो आणि 256 आय थिंक सो राज्य आणि संघ राज्यच आहे ना. हो, चला नेक्स्ट. भारतातील पहिली महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? बघा, परत इथेच दिलेलं आहे त्यांनी. तर VS रमादेवी होत्या. स्वरूपराणी कमला नेहरू नाही, जयललिता नाही. यांचं काही इम्पॉर्टन्स असं नव्हतं की पहिल्या क्रमांकावर त्यांनी काही कर्तव्य केलेलं आहे असं. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? राज्य विधिमंडळ म्हणजे काय ते दिलेलं आहे, स्टेट लेजिस्लेचर. तर राज्य विधिमंडळ हे आर्टिकल 168 आहेत. ठीक आहे. आणि आपलं द्विगृही विधिमंडळ आहे, खाली प्रश्न आहेच इथे. तर त्यासाठी एक ट्रिक आहे कुंभट, ते मी प्रश्नातच सांगते. असो, आर्टिकल 22 काय आहे? तर तो अटकेची कारणे किंवा अटक झाल्यावर वकील वगैरे सल्ला घेण्याची, वकिलाशी भेटण्याची, 1 दिवसाच्या आत जजच्या पुढे थांबवण्याची वगैरे तरतूद आहे 22मध्ये. तो हा कसंच येणार नाही. ठीक आहे, आर्टिकल 25 जो आहे, म्हणजे 25 ते 28 राईट टू रिलिजन, म्हणजे रिलिजनला काय बोलतात, कास्ट वगैरे, रिलिजन वगैरे संबंधित आहे, तर हा पण येणार नाही. आणि आर्टिकल 380 जो आहे, तर इम्पॉर्टंट आहे तो तो IPC सेक्शनवाला आहे, भारतीय दंड संहिता, जो आता नवीन ॲड झालेला आहे 2023मध्ये. आणि यात ह्युमन राईट्स वगैरे ॲड आहेत. ओके, चला नेक्स्ट घेऊया. इम्पॉर्टंट आहे आपण प्रश्न. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल. जो स्टेटसाठी ॲडव्होकेट जनरल करतो तोच युनियनसाठी कोण करतो? अटॉर्नी जनरल. तर जो स्टेटसाठी अटॉर्नी जनरल, युनियनसाठी अटॉर्नी जनरलला कोण नेमतं? तर ते नेमतात काय म्हणतात आपले राष्ट्रपती, प्रेसिडेंट. ओके, तर इथे लॉजिक लागू शकतं की मग ॲडव्होकेट जनरलला कोण नेमू शकतं स्टेटच्या जागे? तर इथे राज्यपाल येऊ शकतं ना, राज्यपाल, गव्हर्नर. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. सध्याचे ॲडव्होकेट जनरल कोण आहेत? तर आहेत मिलिंद दत्त. मिलिंद दत्त नाही, सॉरी, मिलिंद साठे. दत्त कुठं हे, मिलिंद दत्त कुठले आता आणलं मी. ठीक आहे, सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट कोण आहेत? CP राधाकृष्ण. ठीक, सध्याचे अटॉर्नी जनरल कोण आहेत? R व्यंकटरमणी. ठीक आहे, आणि सध्याचे गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र कोण आहेत? आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? आलं पहा, द्विगृही विधिमंडळ. तर ते मी तुम्हाला सांगितलं आहे की कुंभट अशी ट्रिक आहे, KUMBAT.
के कर्नाटका, UP, M महाराष्ट्र, B बिहार, A आंध्रा, T तेलंगणा. पहा इथे कुठं आहे. ठीक, असं लक्षात ठेवायचं आहे. कोंबट स्वाहा घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकारी कोणाकडे सोपविले आहे. तर 154 आर्टिकल म्हटल्यानंतर गव्हर्नर येणार. गव्हर्नरचे आर्टिकल स्टार्ट होतात 153 पासून आणि प्रेसिडेंटचे आर्टिकल स्टार्ट होतात 52 पासून. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. 153, 154 थोडेसे 5-6 लाईनशीर गव्हर्नरचे आर्टिकल पाठ ठेवा. गव्हर्नर म्हणजे कोण? राज्यपाल. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारा होते, म्हणजेच डिस्ट्रिक्ट जजेस. तर ती होते स्टेट लेवलच्या आहे म्हणल्यानंतर कोण? गव्हर्नर ऑफ द स्टेट. गव्हर्नरचं फार विचारत आहेत. CM तर नियुक्त्या करायचा अधिकार नाही आहे CMला. ठीक आहे. पण CM ॲडवाईज करू शकतो. ठीक आहे, एवढं एक लक्षात ठेवा. द स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, SPSC. नाही बाबा, ऐकल्यासारखं तर वाटत नाही. CGI, कोणी कोणी याला टिक करेल पण नाही, हे ॲडवाईज करू शकतात. ठीक आहे. आणि युनियन लेवलला म्हणजे CGIची नियुक्ती कोण करतं? तर प्रेसिडेंट करतात. ठीक. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असे स्पष्ट करण्यात आले आहे? तर हायकोर्ट विल बी कोर्ट ऑफ रेकॉर्ड. तर 215 येतं याचं उत्तर. कोर्ट ऑफ रेकॉर्ड 215. हायकोर्टचे आर्टिकल 214 पासून स्टार्ट होतात. पहिला हायकोर्ट आहे, मग कोर्ट ऑफ रेकॉर्ड 215 आहे, तर इथे टिक करा. तर 216चं पाहायचं झालं तर रचना वगैरे दिलेली आहेत. कॉन्स्टिट्यूट असा शब्द लक्षात ठेवू शकतो आपण. 217 जे आहे तर ते अपॉइंटमेंट लक्षात ठेवायचे आहे. अपॉइंटमेंट म्हणजे नियुक्त्या. आणि 218 जे आहे थोडंसं सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. नॉट सो इम्पॉर्टंट. 14, 15, 16, 17 हे पाठ ठेवा. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल परत आले इथे. तर पहिला बोलतो महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. सत्य नाही दिलेलं आहे, ते असत्य दिलेलं आहे. काय वाचले बघा, असं होऊ शकतं एक्झाममध्ये पण. ठीक. तर महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. तर ॲडव्होकेट जनरल आहे ना, अटॉर्नी जनरल नाही आहे इथे, ॲडव्होकेट जनरल आहे. तर ते कोण करणार नियुक्ती? गव्हर्नर करणार. तर पहिलाच हा बरोबर आहे. म्हणजे हे चुकीचं आहे, पण विधान असत्य विचारलेलं आहे म्हणून हा बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवरती राज्य सरकारला सल्ला देतात. देतात, राज्य सरकारला देतात. डिस्ट्रिक्टच्या कोर्टवाल्यांना पण सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पडतात. येस, हे 2 बेसिक आहेत, तर ते बरोबर वाटू शकतात आपल्याला. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पडतात. करणं भागच आहे आपल्याला, म्हणजे सामान्य जनतेला करणं भाग आहे. तर ते कोण आहेत है ना. नेक्स्ट. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? उच्च न्यायालयाबाबत दिलेलं आहे, आता पहा. उच्च न्यायालयात जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. हो. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतो. परत आलं पहा इथे, राष्ट्रपती नाही, गव्हर्नर करतात. ठीक. एक सेकंड. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हो, करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 62 आहे. हो. हायकोर्टचे 62 आहे आणि सुप्रीम कोर्टचे किती आहे? 65 आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो? तर तो आहे पंचायत राज दिन. एकदम इम्पॉर्टंट आहे पंचायतीवाला सीन. तर इथे पंचायत आणि थोडंसं 53 पासूनचे 168 पर्यंतचे आर्टिकल ॲड केलेले आहेत आणि त्यावरच फिरून फिरून प्रश्न केलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही विचारत आहे? तर कुंभट आता सांगितलं होतं मी. कुंभट.
कर्नाटक विचारलेला आहे UP आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे, केरळ नाही यार, आणि राजस्थान पण नाही आहे इथे. ठीक, आंध्र प्रदेश, तेलंगणा. तर क आणि ड नाही आहेत. कड इथं आहे का ऑप्शनमध्ये? कड ऑप्शन हा आहे, तर सेकंडवाला बरोबर आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. अचूक जोड्या लावा. बघा, अचूक जोड्या काय आहेत? 61वी घटना दुरुस्ती हे येतं 21 वरून 18 वर्ष केले मतदानाचे. मी वरच बोलले तुम्हाला मतदानाचे, लग्नाचे नाही म्हणून. तोच हा प्रश्न इथे आलाय पहा. तर अचं आहे 3. हां, एकाच ठिकाणी आहे आणि हे बरोबर आहे. 44चा काय आहे? 4. बचं काय आहे? 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी केलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी 39 पासून ते 51 पर्यंतचे DPSP आहेत ते पाठ करायचे आहेत. 41चा काय आहे? घटना दुरुस्ती. कचं काय आहे? तर 1. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 केलेलं आहे. आणि डचं काय आहे? 73वी घटना दुरुस्ती. इम्पॉर्टंट आहे. त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था. हे 2 इम्पॉर्टंट आहेत बरं का, परत विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरपंच विचारलेलं आहे ते. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. हो. ग्रामपंचायत मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे. यस, करणे. प्रत्येक व्यक्तीचंही, साधारण व्यक्तीचंही कार्य असतं की ग्रामपंचायत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्सचे जे असतात मालकीचे मालमत्ते, ते सामान्य माणसाने पण संरक्षण केली पाहिजे. तर इथे तर सरपंचाबद्दल दिलेलं आहे. तर हे लॉजिक लागू शकतं की यस, हे दोन्ही बरोबर आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणे. देखरेख ठेवायला ते काय हे आहेत का? वॉचमॅन. चूक आहे. आणि ब बरोबर आहे. तर अयोग्य विधान विचारलेलं आहे, तर तो आहे क. हे पहा, अयोग्य विधान. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? सरकारी आयोग इम्पॉर्टंट आहे. तर ते उत्तर सांगते तुम्हाला. राम सुब्रमण्यम आहे. सरकारी आयोग कशासाठी होतं की जे भारतीय संघराज्य आहे किंवा राज्य आणि केंद्र सरकारमधील जो संबंधाचा आढावा आहे तो घेण्यासाठी, तर त्यातलं कामकाज जो पाहण्यासाठी सरकारी आयोग स्थापन केलं होतं. ठीक, यामध्ये हे दोघं इम्पॉर्टंट आहेत, श्री बी शिवरामन अँड डॉक्टर SR सेन. नेक्स्ट क्वेश्चन. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली आहे? तर अमेंडमेंट विचारलेलं आहे इथे, इलेक्शनवाले अमेंडमेंट. इथे 2 जरा सेम दिलेले आहेत. 324 पार्ट 10 आणि 324 पार्ट 15. तर योग्य उत्तर आहे 324 पार्ट 15. ठीक आहे, जे अमेंडमेंट म्हणजे क्लॅरिफाईड ड्युटीज ऑफ इलेक्शन कमिशन. बाकीचे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ते इम्पॉर्टंट नाही आहेत म्हणून मी सांगत नाही आहे सध्या. ठीक आहे, अचूक जोड्या लावा. तर थॉमस हॉब्स हा ब्रिटिश तत्त्वज्ञ होता. क आहे का? हां, ब्रिटिश तत्त्वज्ञ होता थॉमस हॉब्स. हा येतो. रोमन अंक 2. फेडरिक हायक हा काय होता? अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ. ठीक आहे, कच 2. कच सॉरी, 2चं कच काय बोलते श्रद्धा? 3चं ड. 3चं ड अमेरिकन तत्त्वज्ञ. आणि रुसो हे थोडंसं ऐकलं होतं का? फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. 8वीच्या बुकमध्ये आहे पहा, हे रुसोवाला सीन. ठीक, चला नेक्स्ट. भारताच्या संविधान परिषदेच्या कायद्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कमिटी ऑफ द फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया अध्यक्ष विचारलेले आहेत इथे. बरेच वेळा विचारतात ते, तर पहा. तर ते आहेत GV मावलांकर. ड्राफ्टिंग कमिटी म्हणून आंबेडकरांचं नाव येतं. फ्लॅग काय म्हणतात, फ्लॅग कमिटी होम काहीतरी आहे, थांबा मला
लक्षात येत नाहीये. फ्लॅग और होम और स्टिअरिंग कमिटी म्हणून राजेंद्र प्रसाद यांना नेमलं गेलं होतं. जवाहरलाल नेहरू जे आहेत त्यांच्या कमिटीचं स्टार्टिंग नाव युनियनच असायचं. युनियन पॉवर, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी किंवा स्टेट कमिटी, हे 3 कमिट्या त्यांच्या होत्या. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा मध्ये तयार केला. तर ते आहे ऑक्टोबर 1947. मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तर ते 7 होते. ठीक आहे. मग सेटअप कधी झाली होती ती कमिटी, मसुदा कमिटी? तर 29 ऑगस्ट 1947 मध्ये. ठीक आहे. चेअरमॅन कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मॉडर्न मॅन किंवा मॉडर्न माणूस असं संबोधलं जायचं. ठीक. आणि अजून एक 2 इम्पॉर्टंट सांगते तुम्हाला. लीगल ॲडवायझर किंवा कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर जर विचारला तर ते BN राव होते. ठीक आहे. BN राव और रे असा काहीतरी शब्द होता, रॉ और रे. आणि चीफ ड्राफ्टमॅन कोण होते? SN मुखर्जी, SNM. ठीक. मध्ये पप्पाने मला लाडू वगैरे आणून दिला, लाडू खाल्ले. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आता. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. तर इथे DPSP दिलेले आहेत. DPSPचा योग्य क्रम लावायचा आहे. तर कुठे गेला बे? हां, सॉरी, इंटरप्ट मध्येच जायला लागलं मला. हां, तर जे यामध्ये डी जे आहे तो पहिला आहे. डी म्हणण्यापेक्षा ड जो आहे तो पहिला आहे. 44th आर्टिकल. ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड विचारलेला आहे, UCC. ठीक. दुसरा जो आहे तो आहे. पर्यावरणाचे संरक्षण. तो जो आहे तो 48A मध्ये आहे. 48A. 48A आहे. तर कशामुळे? एक सेकंद, घोळ होते काहीतरी. जनतेच्या राहणीमान ते पाहूया. जो आहे तो 47 मध्ये आहे. 47th मध्ये. एक सेकंड, अरेंजमेंट चुकली बरं, सॉरी. अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण जे आहे ते 46 मध्ये आहे, इफ आय एम नॉट रॉंग. तर पहिले 44 येणार, मग 46 येणार, म्हणजे ड येणार, मग क येणार, ड क हा येणार, मग ब येणार आणि मग अ येणार. तर ड क ब अ आहे. थोडंसं कन्फ्यूज झालं. मी जाता मध्येच गॅप घेतला होता आणि त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालं, सॉरी. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयी अहवालमध्ये डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर तो जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, नॉट सो इम्पॉर्टंट. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? बघा, सोपे दिलेले आहे तिथे आर्टिकल. पाहताय ना तुम्ही, आर्टिकल सोपेच येत आहेत. एकतर DPSP येतात, नाहीतर राईट टू हे, राईट टू ते, सिटिझनशिपच्या नंतरचे. ठीक. भेदभाव करण्यास मनाई. तर आर्टिकल 15 बरोबर आहे. संमेलनाचा हक्क. संमेलन म्हणजे राईट टू असोसिएशन, यस आहे, बरोबर. सामरो वन एक ट्रेक आहे 90चा, आता नाही सांगू शकत, ज्या मोठा होईल लेक्चर. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 मध्ये आहे का? तर नाही. जीवित संरक्षणाचा अधिकार जो आहे तो कलम 20 अंतर्गत नसून तो कलम 21 अंतर्गत येतो. ठीक आहे. आणि 20 आणि 21 असे आर्टिकल आहे, ते काहीही हो, ते भारतामध्ये ते रद्द होत नाहीत. ठीक. हे एक लक्षात ठेवा. घटनात्मक अधिकार 32 मध्ये येतो का? यस, हा पण बरोबर आहे 32 वाला. तर इथे अयोग्य विचारलेला आहे, तर यामध्ये फक्त क. नेक्स्ट क्वेश्चन, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश येत नाही? समवर्ती सूची जे कॅनडियन बोरोड आहे, कॅनडापासून बोरोड केलेलं आहे हे जे स्टेटमेंट आहे समवर्ती सूचीवालं. ठीक आहे. तर यामध्ये विचारत आहे की कशाचा समावेश नाही या सूचीमध्ये? युनियनवाली, कॉन्करंटवाली जी लिस्ट आहे, कशाचा समावेश नाही? करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी आणि
नादारी. तर यामध्ये जकात येत नाही. जकात म्हणजे टोलवाला, तो स्टेटसाठीच ठराविक ठेवलेला आहे. तर फक्त क येतो इथे. ठीक. राज्यपाल पदाच्या कालावधीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत. तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. यस, बरोबर आहे. जसं राष्ट्रपतींना नियुक्ती करण्याचा अधिकार आहे, तसं काढून टाकण्याचा पण अधिकार आहे. तर त्यांच्या मर्जीप्रमाणे पर्यंत चालू शकतात. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात व देऊ शकतात. काही बंधन नाही आहे. राज्यपालांची नियुक्ती ओम बिर्लाने दिला ना? नाही, ते तर हे होते ना, राज्यपाल कुठे होते ते, आपलं काय होते ते, स्पीकर होते ना. स्पीकर परत आपले धनखडजीनी, व्हाईस प्रेसिडेंट त्यांनी पण दिलं का नाही? त्या प्रकारे त्याच लेवलचे लोक हे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. इथे चूक ठरू शकतं, कारण 5 वर्षाचा जरी असला तरी ना, मोस्टली राष्ट्रपतीच्या मर्जीने चालतात. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपला पदभार राहतात का? यस, राहू शकतात ते. ठीक आहे. फक्त कथने बरोबर आहेत. कोणते कथने बरोबर आहेत? अ, ब, ड, ए, बी अँड डी बरोबर आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. राज्य दिलेलं आहे, तर केंद्र शासनासाठी कसं कार्य करेल, हा चुकीचा आहे. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करत आहे. केंद्र शासन नसतो करत, तो राज्य शासन करणार. तर हा पण चुकीचा आहे. बी अँड सी नसलेले ऑप्शन बरोबर नाहीत विचारत आहे. तर बी अँड सी तर नाहीत. बी अँड सी हा ऑप्शन येणार. यामध्ये दुसरं तर नाही आहे. नाही, इथं बी नाही आहे. इथं बी आहे पण सी नाही आहे. इथं बी आहे पण सी नाही आहे. तर बी अँड सी हेच आहे. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. तर यस, राज्य शासन दिलेलं आहे. हो, मी मान्य करणार. नेक्स्ट, थोडंसं 15 ते 323 पर्यंतचे आर्टिकल ओव्हरव्ह्यू करून जा, पाहून जा. ठीक आहे. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅशद्वारे आयोजित केल्या जातात. ते भारताचे निवडणूक आयोग. ठीक आहे. भारताचे निवडणूक आयोग. सध्याचे निवडणूक आयोग कोण आहेत? मला कमेंटमध्ये सांगा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? ते आहे कलम 167. तर 163 जो आहे, COM जे आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, तो गव्हर्नरला ॲडवाईस करण्यासाठी असतो. 166 जो आहे तो कंडक्ट बिझनेस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, नॉट सो इम्पॉर्टंट. 167 जो आहे तो ड्युटी दिलेला आहे. ठीक आहे, कोणाच्या CMच्या. 164 जो आहे ते अदर प्रोव्हिजन टू मिनिस्टर. ठीक आहे, नॉट सो इम्पॉर्टंट. तर इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये? तुम्हाला ऑप्शनमध्ये 63 दिलं, 66 दिलं, 67 दिलं, 64 दिलं, पण 165 दिलं नाही. तर 165 कोणाचं आहे? ॲडव्होकेट जनरलचं आहे. ॲडव्होकेट जनरल. नेक्स्ट क्वेश्चन. खालील कोणती समिती पंचायत राज्य संबंधित नाही? तर राजमन्नार समिती नाही आहे, पाहताच लक्षात येतं. अशोक मेहता कमिटी आहे, थुंगन कमिटी आहे. थंगन नाही आहे, थुंगन आहे वाटतं. हे THUNGAN स्पेलिंग येते याची. काय माहिती, थंगन असेल तर कदाचित थंगच असेल. LM सांघवी कमिटी आहे. परत बलवंत राय मेहता कमिटी होती. GK राव कमिटी होती. LM सांघवी तर झाली. गाडगीळ कमिटी होती. कोणत्या अमेंडमेंटनुसार, कोणत्या सुधारणानुसार पंचायती राज्य संबंधित आहे? तर ते आहे 73व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार. 243 to 243O आर्टिकल येतात त्याचे. पंचायती राज दिवस 24 एप्रिल. ठीक आहे. अजून काय इम्पॉर्टंट आहे? सगळे आर्टिकल पाठ करा पंचायतीचे. काय अजून? काय नाही, बस इतकं इम्पॉर्टंट आहे. 73व्या संविधान संशोधन अधिनियम
1993 अनुसार ग्रामपंचायतीच्या देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. तर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत तर पाहून घ्या. ए. भूमी सुधार कायदा लागू करणे. हा बरोबर. बी. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे. हो. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. हो. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. नाही. आता काय मनोरंजन, टी व्ही लावून द्यायचं का सर्वांना इथून तिथून? नाही ना. हा तर नाही येणार, डी वाला नाही येणार. तर बरोबर नाही कोणता विचारत आहे? तर बरोबर जे नाही तो फक्त डी ऑप्शन नंबर 2. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं, हे असे प्रश्न ना थोडंसं कॉमन सेन्सनी सोडवत चला. ही इतकं पाठ करत बसायची गरज नाही आहे. पॉलिटी म्हणजे फक्त आर्टिकल पाठ करायचं काम आहे. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? बघा, ॲडव्होकेट जनरल दिलेलं आहे ते. तर ते आहे 165 आणि हो 165च. ठीक. बाकीचे आर्टिकल इम्पॉर्टंट नाही आहे, ते नका वाचत बसू. तर इथे उत्तर येणार 165. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यसंघटनेतून किंवा राज्यघटनेतून घेतलेली नाही? तर पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट घेतलेला आहे, कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट घेतलेला आहे, रूल ऑफ लॉ घेतलेला आहे, कॉन्करंट लिस्ट घेतलेली नाही. मी आत्ताच बोललेलं आहे कॅनेडियन काय म्हणतात कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेले आहे कॉन्करंट लिस्ट. ठीक. तर कॉन्करंट लिस्ट एक पाठ ठेवा. ऑड मॅन आउटच्या प्रमाणे पण हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कॉन्करंट लिस्टचा. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसी काळात निर्माण झाले. PWD. अरे हिस्ट्रीचा प्रश्न का आला इथे? सॉरी बरं का. हे मी केलेले आहे, हिस्ट्रीमध्ये पाहून घ्या जा. आणि तुम्हाला एक सांगू का, माझा पहिला असा व्हिडिओ आहे 100+ क्वेश्चनचा, हिस्ट्रीवरच दिलेले आहेत. मी पहिलाच टाकला होता तो कंबाईनसाठी. तर त्याला व्ह्यूज किती आलेत? 100+ व्ह्यूज आलेले आहेत. इतकं भारी वाटलं, म्हणजे पहिली वेळेस खूप जास्त व्ह्यूज, हे माझ्यासाठी खूप जास्त आहेत. मला व्ह्यूज फक्त 10-12 येतात आणि यावेळेस 100+ व्ह्यूज आलेले आहेत, 103 का काहीतरी. तर इतकं खास वाटतंय ना. थँक्यू फॉर द सपोर्ट. इतकं छान वाटतंय ते 100 लोकांना, म्हणजे खूप थँक्स, खूप धन्यवाद. 100 आणि पुढे पण जे पाहिले नाही पुढे लोकांनी त्यांच्यासाठी. ठीक. थँक्यू फॉर वॉचिंग. खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. तर इथे 288 नसून 299 सदस्य होते. ठीक आहे. 299 सदस्य इथे लिहिते मी. कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. तर नाही, ते जपानच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेलेले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस पार्लिमेंट, ते ब्रिटिश नसून तर ते ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन तर्फे घेतलेले आहे. ठीक आहे. इथे येणार ब्रिटिश नसून ऑस्ट्रेलियन, इथे येणार जपान. थोडंसं बोरोडोवाले पण रीड करा थोडंसं, 1 मार्कासाठी आपण तेवढं तर रीड करू शकतो ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. तसं तर TCSच्या PYQ सिरीजमध्ये मी पूर्ण हेच दिलेलं आहे, ट्रिकनुसारच सांगितलेलं आहे का सिरीजमध्ये. ठीक. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. तर अशा प्रकारचे तर प्रश्न मोठे मोठे येणं बंद झालेले आहेत. हा मोठा आहे म्हणून याला मी टिक केलं असतं एक्झाममध्ये. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा येथे जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थनिरूपण करण्यास सहाय्य करतो. तर यस, हे बरोबर आहे. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्य घटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. तर ते चुकीचं आहे. लागू केलेल्या हे चुकीचं आहे. सो ऑप्शन नंबर
1 बरोबर आहे. काय विचारत आहे पर्यायी उत्तरे? 1 हे बरोबर. प्रा. के. सी. वियर यांच्या निरीक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीने खरे स्वरूप व्यक्त होते? तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर सांगते, ते आहे 4th वन. का तर हे नॉट इम्पॉर्टंट, त्यामुळे वाचून घ्या ते. ठीक आहे. तर केसीवरचा प्रश्न झालेला होता आणि मी मध्येच गॅप घेऊन गेले होते नाश्ता करायला. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहिला आहे काय बोलतात, विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्य, वृत्त व इतर संबंधित अभिलेख रक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. तर हो, हे बरोबर आहे. हे लॉजिकली प्रश्न आहे. सेंटेन्स टाईपचे प्रश्न जेव्हा पॉलिटीमध्ये येतात तर ते लॉजिकली सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ते तुमचं माइंड चेक करायचा प्रयत्न करा. ठीक. तर प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. हो, बरोबर आहे. तर आणि दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. तर ग्रामपंचायत कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. तर पहा, हा विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया. थोडंसं लॉंग विधान दिसलं का नाही, आपल्याला असं वाटतं हां, हे बरोबर आहे. तरी मी असं विचार करते, बाकीच्यांचं मला माहीत नाही. तरी पाहूया. सेकंड विधान काय म्हणत आहे की ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येचे 2/3 राईट इतक्या सदस्याची पाठिंबा दिलेले ठराव खेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. तर यस, हे गोष्ट बरोबर आहे. तर दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? तर कायद्याचे राज्य. इथे उत्तर काय येतं? कायद्याचे राज्य हे बरोबर आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू नो. डेलिगेटेड लेगिस्लेशन नाही. सेपरेशन ऑफ पॉवर नाही. तर हे असं असतं की देखरेखीच्या अधीन आहे वगैरे, असा काहीतरी सीन होता, त्याचे तत्वे वगैरे आहेत यामध्ये. तर तो कुठनं येतं? कायद्याचे राज्य. नेक्स्ट क्वेश्चन. हे इम्पॉर्टंट नाही आहे का? हा पॅटर्न जो आहे ना, हा पॅटर्न एंड झालेला आहे. आता सरळ सरळ तुम्हाला असं दाखवत आहे कंबाईन, की तुम्ही मला आर्टिकल पाठ करून दाखवा. म्हणजे आर्टिकल तुम्हाला येतात की नाही ते पाहायचं असं चेक करत आहेत ते. आता मेन्सचं तेवढं माहिती नाही. एकदा मी मेन्सचे नंतर सुरू करेन, कारण मी पण फर्स्ट टाईम देत आहे कंबाईन वगैरे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारसी चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? तर इथे स्टेटमेंट दिलेले आहेत, पण थोडंसं पुंछी आयोग काय आहे हे समजून घ्या. जे केंद्र राज्य संबंध असते त्याचा आढावा घेण्यासाठी काय 2007मध्ये किंवा 2007मध्ये याची स्थापना झालेली होती. राज्यपाल यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण बदल आणि शिफारस केली. ठीक आहे. यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल जे असतात ते केंद्र सरकारचे एजंट नसणार आहेत. ते कमी असणार, पण कमी असणार, आणि लाईक कॉन्स्टिट्यूशन प्रमुख म्हणून अधिक काम करतील याची खात्री घेण्यासाठी ही समिती स्थापन झाली होती. ठीक आहे. सो आणि इम्पॉर्टन्स काय होतं, तर आर्टिकल 163 अंतर्गत असलेल्या विवेकाधीन, म्हणजे लाईक विवेकाधीन म्हणण्यापेक्षा एक शब्द आहे ते विवेकाधीन, अतिशय असा उच्च असा शब्द झाला तो, अधिकारांची मनमानी वापर मर्यादित करण्यासाठी होती. ओके. तर असं होतं पुंछीचं कार्य. 2007मध्ये आलेली ही म्हणजे काय बोलतात त्याला, आयोग वगैरे. ठीक. इथे मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते. ते राज्य विधानसभेचे मंजूर केलेल्या महाभियोगाचे ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. तर असं नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान RGSचे काय आहे? तर ही जी योजना आहे ती पंचायत राज्य संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. म्हणजे SDS जी साध्य करते पंचायती राजमध्ये, PRIs
बळकट करणे, GDP तयार करणे वगैरे सक्षम करणे ही RGS करते. ठीक आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान विचारू शकतात याबद्दल. तर ही स्कीम केव्हा लॉन्च झाली होती? 24 एप्रिल 2018. 24 एप्रिल काय? पंचायती राज दिवस. खास त्या दिवशी स्थापन झाली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीने 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. तर हे विधान चुकीचं आहे. एक सेकंड. तर यामध्ये 22 सदस्य असतात. त्यामध्ये 7 जे सदस्य असतात ते राज्यसभेचे असतात आणि 15 जे सदस्य असतात ते लोकसभेचे असतात. ठीक आहे. तर हे सेंटेन्स रॉंग आहे. तर असा काही सीन नाही. आपण मध्ये मी वाचलं आहे, जे आहे लोकसभावाला सीन इंग्लिशमध्ये वाचलं मी. इट मेन्शन इन द रूल्स ऑफ डे बाय डे टू बिझनेस ऑफ लोकसभा दॅट अ मेंबर ऑफ अपोजिशन विल बी द चेअरपर्सन ऑफ पब्लिक अकाउंट्स कमिटी. तर ते नाही. तर हे दोन्ही विधान रॉंग आहे. तिथे काय विचारलेलं आहे? विधानांपैकी असत्य विधान. तर दोन्ही ठीक. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. तर प्रथम लोकपाल होते दीपक मिश्रा. नाही. पेन का चालत नाही यार? एक सेकंड. दीपक मिश्रा नाही, हे चुकीचं आहे. एक सेकंड, पेनच चालत नाही आहे. TS ठाकूर नाही. पिनाकी चंद्र घोष यस, हे बरोबर आहे. ते पहिले लोकपाल होते. मार्च 2019 भारताचे ते पहिले लोकपाल झाले होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. बलवंतराय मेहता समिती स्थापन डॅश या हेतूने करण्यात आली होती. तर ती समिती स्थापन करण्यात आली होती लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. हा क्वेश्चन सांगितलं का मी? माझी पेन चालत नव्हती. पिनाकी चंद्रघोष होतं याचं उत्तर. ठीक आहे. 2019 मार्चमध्ये ते पहिले लोकपाल झाले भारताचे. याचे उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. नेक्स्ट आहे. आणि बलवंतराय मेहता कमिटी जी आहे ते अजून कुठे ऐकायला मिळाली आहे तुम्हाला सांगा बरं? ते म्हणजे अशोक मेहता कमिटीसोबत अजून 2-3 नावं मी सांगितले होते, आठवते का? पंचायती राज स्थापन करण्यासाठी हे पण समिती होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलेले आहेत ना. तर सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. तर हे चुकीचं आहे. 3/4 वाला आहे. नाही, 2/3. 3/4 वाला आहे. ठीक आहे. हा चुकीचा आहे. कट करायचं, बाजूला व्हायचा. जास्त टाईमपास नाही करायचा. 1 तासाचाच पेपर असतो. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न इकडे कसं काय आला यार? असो तरी सांगते. नीतीचा आहे फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इन्स्टिट्यूशन. यस, हे पण करेक्ट आहे. म्हणजे हे करेक्ट आहे पहिला. 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना झाली. हो, बरोबर आहे. पंतप्रधान यांनी ती मला जरा मराठी वाचायला जाम त्रास होतो हां. सॉरी त्यासाठी. तुम्ही कमेंटमध्ये मला चिडू नका हां प्लीज. खूप लडखडते माझी जीभ. पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. हो, आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मोदीजी आहेत. तर हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे चुकीचं कोणतेही नाही असे इथे आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणती जोडी बिनचूक आहे? संसदेची निर्मिती. कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्लमेंट. तर बिनचूक म्हणजे काय? करेक्टली मॅच. खाली इंग्लिशमध्ये वाचायचं जर कन्फ्यूज होत असेल तर एक्झाममध्ये. कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्लमेंट जे आहे ते 81
आर्टिकल 81मधनं बनलेलं नाही आहे. ते जे आहे ते आर्टिकल 79मधून बनलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत जी आहे ते कलम 54 नसून ते कलम 55मध्ये दिलेलं आहे. उपराष्ट्रपती, भारताचा जो उपराष्ट्रपती आहे, व्हाईस प्रेसिडेंट, तो आर्टिकल 63 नुसार स्थापन केलेले आहे. भारताचे महान्यायवादी जे आहेत, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ते 76 आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया 165 सॉरी. ठीक आहे. सॉरी, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया बोलले मी, ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र और ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ठीक आहे. सॉरी, थोडंसं जाम फिरतंय डोकं, गरगर गरगर. हे सगळं करून ना एक्झामच्या समोर डोकं चालत नाही आहे, काय बोलते ते. तर उत्तर बिनचूक जे आहे ते महान्यायवादीचं आहे. बाकीचं मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. हे 76. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. तर यस, हे विधान बरोबर आहे. पूर्ण मिळून किती हायकोर्ट आहे? तर 25 हायकोर्ट आहे. हायकोर्टाचं आर्टिकल काय आहे? 214 पासून सुरू होतात. कोर्ट ऑफ रेकॉर्ड 215. ठीक आहे. हे हायकोर्टचे आहेत. आणि जर तुम्हाला विचारलं की सुप्रीम कोर्टचे कोणते आहेत, तर 214ला थोडं 21ला उलटा करायचा, 124 आहेत. तर हे सुप्रीम कोर्टाचे स्टार्ट होतात. ओके. सध्याचे CJI कोण आहेत? तर सूर्यकांत आहेत. सूर्यकांत हे 53वे आहेत. 52वे कोण होते? जस्टिस गवई होते. आणि गवईबद्दल आपल्या प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला होता राज्यसेवेच्या. ठीक आहे. थोडंसं तेही रीड करून जा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये उच्च न्यायालयाचे असलेले दिल्ली हा केंद्र आहे. तर हो, बरोबर आहे. भारतीय उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862मध्ये झाली होती. यस, झाली होती. ठीक आहे. कोणते कोणते झाले होते? कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे झाले होते. ठीक आहे. माहिती ना, आठवते ना कोणते कोणते होते? कलकत्ता, मुंबई, मद्रास. नेक्स्ट बघा. स्वातंत्र्यापूर्वी काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे. हां, बरोबर आहे. तर ऑल आर द करेक्ट वन. तर बिनचूक विचारलेलं आहे, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट विचारलेली आहे तिथे. ऑल आर द करेक्ट वन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164मध्ये आहेत? तर मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्री सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. यस, हे बरोबर आहे. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहेत. हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण अनुच्छेद 164 नुसार हे बरोबर नाही. हे अनुच्छेद 167मध्ये येतं. ठीक आहे. 167मध्ये. तिसरा पहा. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असते ना. मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर हो, हे बरोबर आहे. 2003च्या अमेंडमेंटनुसार, 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2003 नुसार हे बरोबर आहे. पण विषय असा आहे की 164 आर्टिकलमध्ये येणार नाही. 164 आर्टिकल एमध्ये येते हे. ठीक आहे. एवढा झाला. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? तर इथे आहे अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स. उत्तर आहे जपान. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या, लोकशाही आहे हा पण, ते आपल्याला कळतं. ठीक आहे. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? तर याचे उत्तर आहे अनुच्छेद 163. ठीक आहे. बाकीचे पाहून घेऊया. 152 काय बोलतो? तर तो स्टेटशी संबंधित आहे. जसं आर्टिकल 12, आर्टिकल 36, तसंच आर्टिकल 152 स्टेटशी संबंधित आहे.
आर्टिकल 154चं पाहायचं झालं तर ते गव्हर्नरशी संबंधित आहे. ठीक आहे. 154 जे एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट असं संबोधलं जातं त्यांना, गव्हर्नरला म्हणजेच राज्यपालांना. आर्टिकल 160 पाहायचं झालं तर कसं सांगू यार, गव्हर्नरचा डिस्चार्ज असं लक्षात ठेवा. राज्यपाल डिस्चार्जचा शब्द दिसला का नाही मग आर्टिकल 160मध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील एक असा क्वेश्चन आहे ज्यात मी अडखळत नाही आहे. सॉरी यार, खरंच सॉरी आहे. मला खूप काम करायला लागणार आहे या मराठी शब्दांवर, हार्ड शब्दांवर खूप काम करायला लागणार आहे. खरंच सॉरी, मला काहीच बोलू नका प्लीज कमेंटमध्ये कधीच. याबद्दल व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. तर ऑप्शन दिलेले आहेत पहा. मुफ्त आणि निपक्षपाती निवडणुका. मुफ्त तर द्यायलाच लागेल ना, प्रश्न आहे का. व्यक्तीची प्रतिष्ठा. काय जर लोकशाहीचे व्यवस्था नाही कोणते ते ओळखा. व्यक्तीची प्रतिष्ठा ह्याचा काही उल्लेख नाही. अल्पसंख्याकांचे शासन असं पण नाही आहे. कायद्यासमोर समानता हो आहे, तर यामध्ये बी अँड सी येईल. इथे नाही दिलेलं आहे ना, त्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. पुढील योग्य जोडी जुळवा. ठीक आहे. दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य. कोणत्या लिस्टमध्ये येणार, लिस्ट पाठ करायला लागणार आहे, तर ती राज्यसूचीमध्ये येणार. ठीक आहे. अजून टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते, बँकिंगवाला सीन जो आहे तो संघसूची. यस यस, संघसूची बरोबर आहे. सर्व प्रकारच्या ठिकाणची तीर्थयात्रा राज्यसूची बरोबर आहे. तर योग्य विधान हे A, B, C and D ऑल. ठीक. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. थोडंसं फास्ट घेऊया. जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना, तर ते 95 येणार. इथे ऑप्शन एकच आहे आणि तो करेक्ट आहे. वाचून घ्या पुढचे कलम वगैरे, इम्पॉर्टंट मला वाटत नाही तेवढे, बऱ्याचदा रिव्हिजन झालेलं आहे. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले आहेत, तर कॉन्करंट लिस्ट विचारली आहे. वीज येतं का कॉन्करंट लिस्टमध्ये? हो येतं. विवाह आणि घटस्फोट येतं का? यस. वजन आणि मापे, हो हे इम्पॉर्टंट आहे. कामगार संघटना येतं. कामगार संघटनाचे जनक कोण आहेत? लोखंडे आहेत. ठीक आहे. एक आठवलं म्हणून सांगत आहे. तर इथे काय येईल? वरील सर्व येईल. प्रश्न काय होता? पर्यायी उत्तरे. हा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. स्टॅच्युटरी बॉडी यस आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो नाही. एकदा स्टॅच्युटरी बॉडी, सॉरी हे स्टॅच्युटरी बॉडी नाही आहे. स्टॅच्युटरी बॉडी दिलेलं आहे ना, हे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. कॉन्स्टिट्यूशनल. अयोग्य विधान ए तर अयोग्य विधान आहे. ए इथे आहे पण यामध्ये नाही, मग हा बरोबर येईल. A, B and C हा आयोग खात्या अंतर्गत काम करतो नाही. हा आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींचे तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडण्यासाठी अधिकार देणे सक्षम करण्यात आलेले आहे. या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. तर NCBC बद्दल हे पहिले 3 विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, नॉट अ स्टॅच्युटरी बॉडी और नॉट अ एक्झिक्युटिव्ह बॉडी, दोन्ही नाही. ठीक. खालील विधाने विचारात घ्या. डायरेक्ट उत्तर सांगते, नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे इम्पॉर्टंट आहे हे, इम्पॉर्टंट आहे पण ह्याचं बऱ्याचदा रिव्हिजन झालेलं आहे म्हणून सांगत नाही वरती. चला असू द्या, घेतेच.
उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. हो आहे. जेव्हा मुख्य न्यायाधीशाचे व्यतिरिक्त उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अब्सेंटीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. हो, करू शकतो. आणि अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो, वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. कमांड 62 हा चुकीचा आहे. तर विधाने बरोबर विचारत आहेत. ए अँड बी ओनली. ठीक आहे. क्या यार, बडा था. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1) वाजवी बंधने घालू शकतो? 21(1) जो आहे त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, सामरो. SAAMRO. सामरो. राईट टू स्पीच असोसिएशन. एक मिनटं. SAMRO. ABCDEG. बरोबर आहे. यस, स्पीच, राईट टू स्पीच. ए जे आहे, मी असोसिएशन बोलले चुकून, पण ते आर्म्ड आहे, म्हणजे जमाव. आणि हा असोसिएशन आहे. राईट टू मूव्ह फ्रीली, म्हणजे कुठेही फिरू शकतो भारतामध्ये, हा आपल्याकडे अधिकार आहे. आर म्हणजे राईट टू रिसाईड एव्हरीवेअर, आपल्याला कुठेही जाऊन राहायचा अधिकार आहे. आणि ओ म्हणजे ऑक्युपेशन, कुठेही आपण चहाची टपरी टाकू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये काय विचारलं आहे? 9(1) ए विचारलेला आहे. म्हटलेलं काय आहे? खालीपैकी कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकतो. तर डायरेक्ट उत्तर सांगतो मला. ACDE आहे. ACDE मध्ये काय काय आहे? न्यायालयाचा अवमान, बंधन घालू शकतो तेव्हा परदेशांशी मित्रत्वाचे संबंध असेल. आता परदेशमध्ये पाकिस्तानचा मित्र आहे आणि काही गोंधळ केलं तर काय करू शकतो आम्ही? परदेश आहे का पाकिस्तान? आता बोलले असते, जाऊ द्या. भारताचे सार्वभौम व अखंडत्व, हा एक आहे. सभ्यता अथवा नीतिमत्ता आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण यात येत नाही. ठीक, फक्त एक सोडला तर इथे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर पहा, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. यस. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेचे मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. बरोबर आहे. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषद प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. तर हे बरोबर आहे. हे तिन्ही बरोबर आहेत. तर यापैकी नाही हा येतो. चुकीचं विचारलेलं आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. तर टायमिंगचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता, आय थिंक सो. हा निग्लेक्ट करा, नॉट सो इम्पॉर्टंट. हा मी पण प्रिपेअर केलेला नाही आहे, सॉरी. पुढीलपैकी अयोग्य जोड्या जुळवा. तर आर्टिकल 343 संघाची अनधिकृत भाषा बोललेली आहे, तर हे बरोबर आहे. 345 बोलतो सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालय कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा इथे नाही दिलेली आहे, हे चुकीचं आहे. 210 काहीतरी आहे, एक्झॅक्टली मला आठवत नाही, थोडं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आर्टिकल 348 म्हणतं घटक राज्याची अधिकृत भाषा आणि भाषा, हां बरोबर आहे. 351 हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश, हे बरोबर आहे. तर यात अयोग्य जोडी कोणती आहे? तर फक्त इथे बी आहे. ठीक आहे, फक्त बी येतो. नेक्स्ट क्वेश्चन. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भातील खालील विधाने लक्षात घ्या. तर समित्यांची रचना, सदस्यांची निवडीची पद्धत, अधिकार राज्य शासनाला असतो. हो, असतो. केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. करू शकते. तर चुकीचे विचारत आहेत. वरीलपैकी एकही नाही, दोन्ही बरोबर आहेत.
ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेची जागा राखीव आहेत? तर त्याचे उत्तर आहे इथे ओडिशा. ओडिशामध्ये अनुसूचित जमातीसाठी असे विशिष्ट मतदारसंघ आहेत. ठीक आहे. फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स, ST. नेक्स्ट क्वेश्चन. मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये जास्त ST कास्टवाले घनता कुठे येते? हा TCSला प्रश्न होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे महान्यायवादीबद्दल विचारलेले आहे ते. ऑफकोर्स अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे लोकसभेतल्या कामकाज सहभागी होऊ शकतात. तर ते होऊ शकतात, पण त्यांना वोटिंग राईट्स नसतात. परत सदस्य वगैरे होऊ शकत नाही. तर नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. हे लोकसभेची समितीचे सदस्य होऊ शकतात नाही. लोकसभेत बोलू शकतात हो. हे लोकसभेत मतदान करू शकतात नाही. फक्त अ आणि ड बरोबर आहे. तर यामध्ये A and D तर ऑप्शनच नाही आहे ते यार. अटॉर्नी जनरलबद्दल मतदान सॉरी A and D नाही, मतदान तर करू शकत नाही ना ते. A and C इथे ऑप्शन 2 सॉरी ऑप्शन 2. खालील विधाने विचारात या भारतीय राज्य संघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. हो, हे बरोबर आहे. ठीक. भारतीय राज्यघटनेतील कलम 365 राज्य आणीबाणीशी राष्ट्रपती राजवट संबंधित आहे. हो, राष्ट्रपती राजवट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा पण. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 360 राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. तर यस, तिन्ही काय आहेत? बरोबर आहेत. तर बरोबर विचारत आहेत A, B and C. टिक मार्के आ जाओ. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले? काय काळ होता तो, वाह, सुवर्ण काळ. असे बंडल बंडल जात होते, न्यूजमध्ये दिसत होतं असे 500च्या आणि 1000च्या नोटा. पण काय खतरनाक वाटत होतं ते पाहिलं दृश्य. पाण्यात वगैरे सापडत होते लोक, तुडुंब पडत होते असे एकदम पैसे. काय होता बघा, त्या दिवशीबद्दल विचारत आहेत. तर तो दिवस होता, तो सुवर्ण दिवस माझ्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 आहे काय ते. 8 नोव्हेंबर 2016. ठीक आहे. इकॉनॉमिक्सचा प्रश्न आला इथे. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? NDC बद्दल विचारलेले आहे. कोण कोण येऊ शकतं सांगते तुम्हाला. एकतर PM येतात, मग केंद्रीय मंत्रिमंडळ येतं, मंत्री वगैरे. राज्याचे मुख्यमंत्री येऊ शकतात. केंद्रशासित प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात किंवा प्रतिनिधी आपण म्हणतो ते येऊ शकतात. तर इथे काय दिलेली आहे, हे 3 तर बरोबर आहेत. पण जे वित्त आयोगाचे अध्यक्ष असतात ते कायमस्वरूपी नसतात, ते परमनंट नसतात. तर त्यामुळे हे येऊ शकत नाहीत. तर कोणत्या घटकांचा समावेश आहे? A, C and D आहे का ऑप्शनमध्ये? आहे. चला नेक्स्ट. लास्ट आहे का यार? लास्टचे 2 प्रश्न आहेत पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? तर राज्याच्या धोरणाची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत DPSP, त्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. ते पण भारतीय संविधानाच्या कलम 51 नुसार. ठीक आहे. DPSP पाठ करून जावा. नेक्स्ट फायनल क्वेश्चन. ठीक आहे. खालील विधाने विचारात घ्या. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावांसंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तर यामध्ये करेक्ट फक्त एकच आहे. ओके. इथे आपला लेक्चर कंप्लीट झालेला आहे. मला माहिती नाही किती वेळ लागला यार, किती भयानक वेळ लागला. म्हणजे मला करायला वेळ लागला का माहिती आहे, मध्येच मला जायला लागत होतं. काहीतरी काम मध्येच येतो, पप्पा येतात, आई येते, हे कर ते कर. ठीक आहे, चालत असतं ते. सो आता झालेला आहे आपला आज पॉलिटीचा लेक्चर. पॉलिटी एंड पूर्ण 2017 ते 2024. ठीक.
कंप्लीट केलेले आहेत मी आज. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. ठीक आहे. आता बाकी राहिलेले आहेत कोणते? सायन्स, इकॉनॉमिक्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत. शेवटी का घेते हे मी? थोडंसं लक्षात राहायला पाहिजे हे म्हणून. का तर एक्झाममध्ये काय होतं, वेटेज यांचं जास्त आहे ना, तर मग दिवस कमी आहेत, तर थोडंफार काहीतरी ऐकण्यात आलं ना, आपण टिक करून येऊ शकतो लॉजिकली. त्यामुळे हे देते मी. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? मध्ये मध्ये अडखळत होते, मराठीचा जाम प्रॉब्लेम होत आहे मला. समजत आहे की मी किती मागे आहे. ठीक आहे, त्यासाठी खरंच सॉरी. मलाच स्वतःची लाज वाटते की काय चालू आहे नेमकं. ठीक, मी काम करेन यावर, नक्कीच काम करेन. थँक्यू फॉर वॉचिंग. आता उद्या कोणतं लेक्चर घेऊ? सायन्स की इकॉनॉमिक्स? सायन्सच घेईल. ठीक आहे, थोडासा वेळ लागेल. दुपारून 3 वाजता लेक्चर ॲड करत आहे मी, तर पाहू 3पर्यंत होऊन जाईल तर. ठीक आहे, याला काय वेळ लागत नाही तेवढा. थोडंसं 2-3 तास बसला ना व्यवस्थित होऊन जाईल. तेवढं कंटिन्युअस वेळ मिळत नाही घरात. ठीक, थँक्यू फॉर वॉचिंग. लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या प्रतिसादाबद्दल कॉन्फिडन्स माझा वाढलेला आहे, छान वाटतं आहे. आणि अजून छान कॉन्टेंट आणायचा प्रयत्न करत जाईन. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद.